सपन है पहाटेच अधुरी आशा तुझ्या पायी झालो मी खुळा मखमली आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला जराही न वेळ झाला होता, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मी बीट बुकमार्क प्रीसेट इम्पोर्ट करून घेतली असेल. तुम्हाला बीट बुकमार्क इम्पोर्ट करायला काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक व्हिडिओची लिंक दिली आहे, ते व्हिडिओ बघून घ्यावा. तर चला जराही न वेळ घालवता होता, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बीट बुकमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची. खाली गेलं की मी काय ग्रुप दिले आहेत, तर पहिल्यांदा ग्रुपला एडिट करायचं. तर पहिल्या ग्रुपला आलं, पहिल्या ग्रुपमध्ये यायचं. पहिल्या ग्रुपवर टच करून एडिट ग्रुपवर जायचं. एडिट ग्रुपमध्ये गेलं की ग्रुप 1 ग्रुप 2 दिसते. आता पहिल्या ग्रुपवर टॅप करायचं. पहिल्या ग्रुपवर टॅप केल्यावर एडिट ग्रुपमध्ये जायचं. एडिट ग्रुपमध्ये गेलं की हा इंटरफेस दिसेल. तर आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जाऊन एक फोटो घ्यायचा. फोटो घेऊन मूव्ह अँड ट्रान्सफरमधून त्याला झूम थोडा बारीक करायचा आणि खाली घ्यायचा. खालच्या ह्याची लेंथ वाढवून घ्यायची, फुल करायची लेंथ, आणि लॉंग प्रेस करून खाली घ्यायचा. थोडा मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन ॲडजस्ट करायचा फोटो. पहिला ग्रुप झाला आपला. तर आता लगेच त्याच्या खालीच एक दुसरा ग्रुप आहे. त्या दुसऱ्या ग्रुपला एडिट करायचे. एडिट ऑप्शनवर जायचं. ग्रुप 2वर टच करायचं. एडिट ग्रुपमध्ये जायचं. हा इंटरफेस येईल. मग प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जाऊन एक फोटो घ्यायचा. फोटो घेऊन असं हे करायचं, लॉंग प्रेस करून खाली घ्यायचा. मूव्ह अँड ट्रान्सफरमधून ॲडजस्ट करून घ्यायचा फोटो. तर दोन्ही ग्रुप एडिट झाले. आता याच्यातून बाहेर यायचा. तर भावांनो, आपला पहिला ग्रुप एडिट झाला. आता राहिलेले तीन फोटो तिथं 28.20 पाशी यायचं. प्लस चिन्हावरून एक फोटो घ्यायचा. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचा आणि लेंथ वाढवून घ्यायची. आता 31.11 पाशी बी एक फोटो घे. लेंथ वाढवून घ्यायची. राहिलेले एक बिटमध्ये बी एक फोटो घेऊ. चला, तर आपलं आता 99% व्हिडिओ कंप्लीट झाला. आता हे मी एक रेक्टँगल दिलं आहे. एक निळा रेक्टँगल आहे, त्याला लॉंग प्रेस करून वर घ्यायचं. त्याच्यावरच एक लॅरिक्सचं आहे, त्याला बी वर घ्यायचं. ते असं दिसून जाईल मग आपल्याला. आता आपला व्हिडिओ 99% कंप्लीट झाला आहे. तर इफेक्ट लावून घेऊया. आता इफेक्ट लावण्यासाठी आपल्याला ह्या ह्याच्यातून बाहेर यायचं. एक इफेक्ट प्रेशरमध्ये जायचं. मी तुम्हाला एक इफेक्ट दिला आहे, त्या इफेक्टला कॉपी करून घ्यायचा. कॉपी ऑल इफेक्ट. आणि आपल्या ह्याच्यात येऊन प्रीसेटमध्ये येऊन शेवटचे 3 फोटो आहेत, त्या 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून झाला. हा इफेक्ट आपला पेस्ट करून झाला. आता नंतर 28.20 सेकंदापाशी यायचं. तिथं प्लस चिन्हावरून मी तुम्हाला एक ओव्हरले दिला. ते ओव्हरलेला ॲड करून घ्यायचा. ओव्हरले ॲड करून घेऊन त्याची थोडीशी स्पीड वाढवून घ्यायची. 1.5 करायची. 1.50 करून घ्यावं. नंतर
त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून -90 डिग्री करून घ्यायचं आणि 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आणि उरलेला भाग कट करून घ्यायचा. तर आपला असा व्हिडिओ दिसून जाईल. आता असंच पुढच्या दोन्ही ह्याच्यात हा ओव्हरले ॲड करून घ्यायचा. चला आपला व्हिडिओ तर कंप्लीट झाला. आता एक्सपोर्ट करून घेऊ. वर सेटिंगच्या बाजूलाच एक चौकोन आहे, त्या चौकोनमधून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.